अस्सलाम वालेकुम, जय भीम। आज होम टू होम घर टू घर प्रचार फेरीचा दुसरा दिवस। आम्ही रेटरेकर कॉलनी येथून आम्ही घर टू घर भेट देण्यास आज प्रचाराचा एक भाग म्हणून चालू केलेला आहे। लोकांत उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही विकासाला मत देतो आहे, आम्ही बाकीच्या गोष्टी आम्हाला काही माहीत नाही। आम्हाला या भागातला विकास, झोपडपट्टीचं पुनर्वसन, तुम्ही आणलेलं इथं पाणी, ड्रेनेज, लाईट, ह्या विकासाला आम्ही मतदान करत आहोत। याचा आम्हाला अभिमान आहे आणि यापुढेही आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहे। आमचा आशीर्वाद, आमचं मत तुमच्याबरोबर आहे, कारण तुम्ही विकासासाठी जी धडपडता, विकासासाठी जी कामं करता हे लोकांना रुचलेलं आहे आणि या अनुषंगाने लोकांनी प्रचंड बहुमतानं विजय करण्याचं आम्हाला आश्वासित केलेलं आहे। त्याबद्दल मी या मायमाऊली माझ्या जनतेचं मी आभारी आहे, खूप आभारी आहे। माझा स्वभावच असा आहे, मी विरोधाचं राजकारणात 90% मी समाजकारण आणि 10%च राजकारण करत असतो। मी विरोधक असलं, कोणी असलं, येणाऱ्या प्रत्येकाचं काम करणे ही आमची जबाबदारी आहे, आमचं कर्तृत्व आहे असं समजून मी काम करत असतो। त्यामुळे जेवढ्या लोकांना भेटतोय, ज्या घरांना भेटी देतोय, त्यांचा आम्हाला अभूतपूर्व आशीर्वादच मिळतोय। त्यांचं आम्हाला मतदान, खूप मतदान, आता बाहेरगावची माणसं आहेत, त्यांनी स्वतः आम्हाला सांगितलं की आम्ही येऊन सगळे मतदान करून तुम्हाला विक्रमी मतानं जिंकून देऊ। हे लोकांनी परत उचललेलं आहे असं वाटतंय मला। आजचा दुसरा दिवस आहे प्रचाराचा, तर तुम्हाला नागरिकांचा किंवा महिलांचा किंवा विद्यार्थ्यांचा कसा प्रतिसाद आहे? भरपूर प्रतिसाद। या भागात पूर्वीपासूनच आम्ही काम करत आलेलो आहे। ज्यावेळेला इलेक्शन मध्यंतरी थांबलं आणि परत सेकंड फेजला जर चालू झालं, लोकांचा खूप प्रतिसाद, लोक उत्स्फूर्तपणे बाहेर येतात आणि लोकांनी ज्या अपेक्षा, आम्ही काम जे केलेलं आहे ते लोक आधी सांगतात तेव्हा हे तुम्ही काम केलेलं आहे, आम्ही कामाबरोबर आहे, आम्ही विकासाला मतदान करणारी माणसं आहे आणि आम्ही विकासालाच मतदान करणार। आणि ह्या भागात पूर्वीपासूनच आमदार बाळासाहेब पाटील असतील, राजेंद्रसिंह यादव असतील, लोकशाही आघाडीने, यशवंत विकास आघाडीने ह्या भागात खूप काम केलेलं आहे आणि या कामाचं स्वरूप म्हणूनच लोक आपला आशीर्वाद आणि मतदान आम्हाला देत आहेत। याबद्दल मी परत एकदा ह्या भागातील सर्व मतदार बंधू भगिनींचा मी ऋणी आहे की त्यांनी यावेळेसही मला खूप विक्रमी मताने विजय करून येथून पुढे जे विकास काम होणार आहेत ते माझे हात बळकट करावेत, त्यांना विनंती करतो। एवढी धन्यवाद। नागरिकांना तुम्ही आव्हान काय कराल, मतदाराला आणि नागरिकांना? माझं नागरिकांना, माझ्या मतदार बंधू भगिनींना, माझ्या माता भगिनींना माझं आव्हान आणि विनंती आहे की भरपूर मतदान, जास्तीत जास्त मतदान होईल, आपल्याला 100% मतदान होईल। कसं आपल्या जे पै पाहुणे शेजारी किंवा आपले जे ओळखीचे असतील, ज्यांना सांगावं असं वाटतं त्यांनी आम्ही जातोयच, पण आम्ही 100% कुठं कमी पडलो, कुठे 1-2 ठिकाणी 5 ठिकाणी समजा आम्ही पोचलो नाही, त्या लोकांना तुम्ही सांगा मतदान करा आणि मतदान विकासाला करा। बाकीच्या या प्रभागात, ह्या लोकांना, ह्या भागात विकास हाच महत्त्वाचा आमचा अजेंडा आहे आणि माझं कळकळीचं विनंती आहे तुम्हाला की विकासाला मतदान करा, विकासाच्या बरोबर राहू। भविष्यात ह्या आपल्या भागातला जो विकास होणार आहे ते आपल्या नंतर सेकंड येणाऱ्या भविष्यातल्या पिढीसाठी आत्ता आपण एकजूट होऊन आम्हास मतदान करावं एवढंच विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय।